जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ग्राहक म्हणून खरेदी करत असताना काही गोष्टींची आपण काळजी घेतो, पण आपल्याला ग्राहक म्हणून काही हक्क दिले आहेत, ते जर आपल्या लक्षात आले तर ही खरेदी अधिक सुकर आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आजच्या कार्यक्रमात आपण माहितीचा आणि निवडीचा हक्क आपल्याला काय सांगतो त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि यासाठी ज्या तज्ञांना आपण आमंत्रित केलंय त्यांची ओळख करून घेऊया. आपल्या बरोबर आहेत विलास पवार सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. सर प्रभारी सहनियंत्रक आहेत वैधमापनशास्त्र महाराष्ट्र राज्य. आजच्या आपल्या दुसऱ्या तज्ञ आहेत मंगला गाडगीळ मॅडम. नमस्कार, तुमचंही कार्यक्रमात स्वागत. त्या आज मुंबई ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधी म्हणून इथे आलेल्या आहेत. आणि आजच्या आपल्या तिसऱ्या तज्ञ आहेत ममता आठले मॅडम. नमस्कार, तुमचंही स्वागत. त्या स्वतः फार्मासिस्ट आहेत आणि त्यासुद्धा मुंबई ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधी म्हणून आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. हे हक्क खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, ग्राहक म्हणून आपल्याला जे दिले आहेत ते. आणि आज आपण माहिती आणि निवडीच्या हक्काबद्दल प्रामुख्याने बोलणार आहोत. पण मंगला मॅडम, तुम्हाला काय वाटतं की कुठला हक्क हा सगळ्यात मूलभूत किंवा महत्त्वाचा पहिला आपण मानू शकतो, किंवा असे काही क्रम, इतर हक्क, आणि तो का महत्त्वाचा आहे असं वाटतं तुम्हाला? काय सांगाल? ग्राहक म्हणून ग्राहक संरक्षण कायद्याने ग्राहकांना 6 अधिकार दिलेले आहेत, 6 हक्क दिलेले आहेत. त्यातला पहिला मला असं वाटतं की निवडीचा, की ग्राहक म्हणून मला जे पाहिजे ते, मला पाहिजे तेव्हा, मला जी किंमत रास्त वाटते त्या किमतीला, मला पाहिजे त्या दुकानातून मी ती वस्तू किंवा सेवा जी काय असेल ते खरेदी करेन. त्याच्यानंतर येतो ग्राहक माहितीचा अधिकार. तिसरा आहे तो ग्राहक शिक्षणाचा अधिकार. चौथा आहे हा सुरक्षिततेचा अधिकार. 5वा मत ऐकले जाण्याचा अधिकार. आणि 6वा हा येतो तक्रार निवारणाचा अधिकार. पण हे अधिकार वापरताना पहिली पायरी किंवा पहिली स्टेप आपण अशी म्हणू शकू की निवडीचा अधिकार. अर्थात ही निवड करताना थोडाफार ग्राहकांना अभ्यास करावा लागतो आणि माहिती मिळवावी लागते. त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. निवडीसाठी इतके पर्याय सध्या उपलब्ध आहेत, त्यातल्या काही पर्यायांची तरी माहिती सगळेच्या सगळे तर नाही शक्य होणार, पण जे पर्याय आपल्यासाठी सोयीचे आहेत त्यांची माहिती असणं फार गरजेचं आहे. कसं असतं की ग्राहक हा जेव्हा खरेदी करतो त्यावेळेलाच ती वस्तू खरं तर विकली जाते. बरोबर. ग्राहक हा बाजाराचा राजा किंवा केंद्रबिंदू आहे. आणि त्यामुळे त्यांनी खरेदी करणं किंवा ज्या वस्तूची खरेदी केली त्याचा खप होणं हे त्याच्यावर फार अवलंबून असतं. आणि हे निवडीच्या अधिकारावर अवलंबून. बरोबर. म्हणून निवडीचा अधिकार महत्त्वाचा आहे. सर, ह्या सगळ्यामध्ये माहितीच्या अधिकाराबद्दल किंवा हक्काबद्दल जे आपण बोलतो आहोत, तर वस्तूंचा जर आपण विचार केला विशेषतः, तर त्याचं पॅकेजिंग ही त्याच्यासाठीची सगळ्यात पहिली गाईडलाईन असते. की मला जी वस्तू खरेदी करायची आहे किंवा मी जी निवडणार आहे त्याची माहिती मला बेसिक कुठे मिळेल, तर आधी त्याच्या वेष्टनावर किंवा ज्याला आपण आवेष्टन म्हणतो त्याच्यावर. त्यावर काय काय असणं अपेक्षित असतं? असं काही मॅन्डेटरी आहे का, ऐच्छिक आहे का, काय सांगाल तुम्ही? वैधमापनशास्त्र विभागात वैधमापनशास्त्र आवेष्टित वस्तू नियम 2011 आहे. त्या नियमामध्ये रूल 6 मध्ये कुठले कुठले डिक्लेरेशन्स असावेत किंवा कुठल्या कुठल्या उद्घोषणा त्या आवेष्टनावर असाव्यात या बाबतीत विस्तृत दिलेलं आहे. आता सिंपल घ्या, तुम्ही कुठली वस्तू बाजारात घ्यायला गेलात
बाजारात घेताना तुम्ही काय बघणार की ती वस्तू कोणी बनवली आहे, म्हणजे त्याचा मॅन्युफॅक्चरर कोण आहे किंवा त्याचा पॅकर कोण आहे, किंवा त्या इम्पोर्ट केल्या असेल तर कोण, म्हणजे आयात केल्या असेल तर इम्पोर्टर कोण आहे आपल्या इंडियामधला, भारतातला. त्या वस्तूमध्ये तिचं कुठली वस्तू आहे, तिचं जेनेरिक नेम किंवा तिला प्रचलित नाव आपण ज्याला बोलतो ते काय, म्हणजे कशी कुठली वस्तू आहे ती. दुसरी गोष्ट, ती कधी मॅन्युफॅक्चर झालेली आहे, तिची क्वांटिटी किती, तिची माप किती आहे, किंवा ती क्षमता लिक्विड असेल तर ती किती लिटर आहे किंवा किती ml आहे, किंवा त्याच्यामध्ये नग असतील तर किती नग आहेत त्याच्यामध्ये, हे सगळं तुम्हाला त्यात असणं, माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर. पर त्याची प्रत्यक्षात त्याची किंमत किती असेल, त्याची नेट क्वांटिटी किती, वजन, नेट वजन जे असेल ते किती, आणि त्याची किंमत. आणि किमतीमध्ये जेव्हा तुम्हाला इश्यू येतो की तुलनात्मक करायचं आहे आता 2 पॅकेटचं, तर अशा वेळेस तुम्ही कुठलं पॅकेट तुम्हाला सोयीस्कर आहे, तर अशा वेळेस तुम्हाला प्रति नग त्याची किंमत तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आता लेटेस्ट एक सुधारणा झाली, अमेंडमेंट झालेली 2024 मध्ये. तर त्याच्यामध्ये प्रति नग त्याची व्हॅल्यू दिलेली असते. म्हणजे त्या पॅकेटमध्ये किती वस्तू आहेत, समजा एका पॅकेटमध्ये 10 वस्तू असेल, त्या प्रत्येक वस्तूची किंमत किती आहे आता ते लिहिणं. हो, प्रति नग किती किंमत पडते, आणि वजन सुद्धा नाही, फक्त किमतीच्या बाबतीत आहे. हो, उदाहरण आपण एका समजा आता पॅकेट घेतलं, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की मी एक ग्रीन टीचं पॅकेट घेतलं छोटं, आणि एक मोठं बघितलं, किमती बघितल्या, त्याच्या मला लक्षात आलं की जे छोटं पॅकेट आहे त्याच्यामध्ये प्रति नग ही मला किंमत कमी पडवती मोठ्या पॅकेटपेक्षा. अच्छा, म्हणून मी छोटं पॅकेट प्रिफर केलं. अच्छा, ओके. म्हणजे पॅकेट्स मध्ये पॅकेट्स, आता तुम्ही ग्रीन टीचं म्हणता त्याचं एक मोठं पॅकेट असतं आणि त्याच्यामध्ये छोटी पॅकेट्स असतात, प्रत्येक पॅकेटचं, किंवा त्याच्यात ती वस्तू असेल कुठली, ते वस्तू ग्रॅम मध्ये असेल किंवा किलोग्रॅम मध्ये काय असेल, ग्रॅम मध्ये प्रति ग्रॅम किती पडते. म्हणजे एका पाकिटामध्ये समजा जर एकच पाकिट आहे पण त्याच्यात 10 लाडू आहेत, तर प्रत्येक लाडूची किंमत किती. अच्छा, ते आता बंधनकारक केलं. हो, बंधनकारक केलेलं आहे. बर. आणि ह्या सगळ्यामध्ये त्या वस्तूमध्ये काय काय कंटेंट आहे ते सुद्धा लिहिणं फार गरजेचं असतं का? की हो, त्याचं जेनेरिक नेम ज्याला आपण म्हणतो ते महत्वाचं असतं, की ती कुठली वस्तू आहे त्याचं नाव. बर. आणि नंतर आता ती वस्तू घेताना तुम्ही त्या वस्तूचं किंमत किती हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता तुम्हाला त्या तक्रार वस्तूच्या बद्दल कुठली तक्रार आली, तुम्हाला त्याच्या क्वालिटीबद्दल किंवा कशा अन्य कुठल्या बाबतीत तक्रार तुम्हाला करायची असेल, किंवा त्याच्या किमतीबद्दल, वस्तू त्याच्या मोजमापाबद्दल, तर मग तुम्हाला तक्रार काय असेल तर ग्राहक तक्रार क्रमांक देत असला पाहिजे. अच्छा. हो, तर तिथे कुणाशी कॉन्टॅक्ट करायचा, म्हणजे तक्रार असेल तर त्या व्यक्तीचं नाव म्हणजे ते कोणाचं विलास पवार किंवा असं XYZ नसेल, ती कोणीतरी ग्राहक प्रतिनिधी किंवा प्रबंधक कोणतरी असं काहीतरी ते पद असेल, किंवा तो सेल असेल, ग्राहक तक्रार निवारण सेल, असं ती व्यक्ती. त्यांचा मोबाईल, त्यांचा ग्राहक जो नंबर असेल तक्रारीसाठी तो नंबर त्यांना नमूद करावा लागतो, त्यांचा ईमेल ID तिथे नमूद करावा लागतो त्यांना. म्हणजे तुम्हाला तक्रार करताना ह्या माध्यमातून तिथं तक्रार करता येते, जेणेकरून तुमच्या तक्रारीचं रिड्रेस होईल, निराकरण होईल. मला खरंच खूप मोठा प्रश्न पडलाय की एखादी वस्तू आणल्यानंतर ग्राहक म्हणून खरंच मी ह्या सगळ्या गोष्टी त्या वेष्टनावर आहेत का नाहीत हे बघते का मी बऱ्याचदा दुर्लक्ष करते त्याच्याकडे, आणि मग काही प्रॉब्लेम आल्यानंतर मला असं वाटतं की अरे असं कसं झालं. पण मुळात आपल्याला ही माहिती दिलेली आहे, आणि ती कुठली दिली आहे माहिती हे आपण ग्राहक म्हणून स्वतः जागरूकपणे बघणं फार गरजेचं आहे, नाही का? आता हे झालं इतर गोष्टींबद्दल, पण औषधांच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? त्याची सुद्धा आविष्करणं असतात, कारण औषधं ही आपल्या एकदम जीवनाशी निगडीत असल्यामुळे त्याचं जे लेबलिंग आहे ते पेशंटच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपण जर आधी पहिली सुरुवात एक बेसिक लेबलिंग पासून करूया, आणि मग जसं जसं औषधाची कॅटेगरी बदलते त्याप्रमाणे बघूया. तर बेसिक काय असतं? ब्रँड नेम, जेनेरिक नेम किंवा केमिकल नेम, त्या औषध, त्याच्यामध्ये अजून कोणते घटक पदार्थ आहेत, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, MRP, आणि कस्टमर केअर नंबर, ते कुठे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग झालंय, जर विकणारा वेगळा असेल तर कोण विकतं आहे, त्याच्यानंतर कॅप्सूल्स आहेत, टॅबलेट्स आहेत, म्हणजे फॉर्म ऑफ मेडिसिन हे पण लिहिलेलं असतं, आणि जे क्वांटिटी आपण उल्लेख केला तो. आता आपण काय बघूया, ऍक्च्युली हे जे औषधांचं लेबलिंग आहे ते औषधं आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 1940चा कायदा आहे, तर नियम आहेत 1945चे. त्याच्यामध्ये 95 आणि 96 ही जी कलमं आहेत त्याच्या अंतर्गत औषधांचं लेबलिंग कसं करायचं हे दिलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना वेगवेगळे शेड्यूल्स आहेत, म्हणजे औषधांना
वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलं आहे. आता आपल्याला माहिती आहे बघा, काही औषधं ही आपल्याला फक्त डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवरच मिळतात, तर ती येतात शेड्यूल एचच्या अंडर. तर शेड्यूल एचला आपण बघतो की जे कार्टन असतं किंवा जे पॅक असतं औषधाचं, त्याच्या लेफ्ट हँड साईडच्या कोपऱ्यात वरती RX असं लाल अक्षरामध्ये लिहिलेलं असतं आणि त्याच्याबरोबर एक अशी उभी लाईन पण असते लाल रंगाची. ते एक इंडिकेशन आहे की हे जे औषध आहे ते तुम्हाला डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळणार नाही. आता ह्याच्यामध्येच पुढचं शेड्यूल आहे शेड्यूल H1. आता हे शेड्यूल H1 मी स्पेसिफिकली का सांगते, कारण आपण बघतो की अँटीबायोटिकचा आपल्याकडे खूप मिसयूज होतो. आता आपल्याकडे ड्रग रेजिस्टंट TB आलाय, तर ह्या सगळ्याचा विचार करून अलीकडेच या 1-2 वर्षामध्ये हे शेड्यूल H1 केलंय. तर याच्यामध्ये काय केलंय, याच्यामध्ये ते पण प्रिस्क्रिप्शन ड्रग्सच आहेत, फक्त 2 वॉर्निंग केल्या आहेत. म्हणजे ही वॉर्निंग राहणारच की टू बी सोल्ड ऑन रिटेल बाय ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओनली. त्याच्याबरोबर इट इज डेंजरस टू टेक दिस प्रिपरेशन विदाउट मेडिकल सुपरविजन. हे एक केलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया जी नार्कोटिक किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस असलेली ड्रग्स असतात, त्याच्यामध्ये काय केलं जातं, हा RX कॉमन राहतो, फक्त त्याच्या आधी एक N लावला जातो. NRX असं हे असतं. त्यानंतर शेड्यूल X मधली जी ड्रग्स असतात ती हॅबिट म्हणजे आपल्याला ॲडिक्शन निर्माण करणारी असतात, असं त्यांचा एक गुणधर्म आहे. त्यामुळे त्याला सुद्धा आपण XRX असं करतो, म्हणजे त्याच्यामध्ये RXच्या आधी X लावतो. त्यानंतर आहेत शेड्यूल G मधली ड्रग्स, ती जी आहेत ती हार्मोनल प्रिपरेशन्स आहेत. तर त्याच्यावरती वॉर्निंग असते की टू बी सोल्डची नाही, की टू बी टेक, इट इज डेंजरस टू टेक दिस प्रिपरेशन विदाउट मेडिकल सुपरविजन. सो हे एक झालं. हे मी तुम्हाला शेड्यूल वाईज थोडं एक्सप्लेन केलं. आता आपण बघूया ह्याच्या व्यतिरिक्त काय काय दिलेलं असतं औषधांच्या ह्याच्यावर. स्टोरेज कंडिशन, कारण औषधांच्या बाबतीमध्ये स्टोरेज कंडिशन खूप महत्वाचं असतं. कूल अँड ड्राय प्लेस आहे, कोल्ड आहे का, तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवायचं आहे, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. त्यानंतर आपण आपल्याला माहिती आहे की फिजिशियन्सना सॅम्पल म्हणून पण औषधं दिली जातात, तर त्याच्यावर स्पेसिफिकली लिहायला लागतं नॉट टू बी सोल्ड, इट इज ओनली सोल्ड ॲज अ म्हणजे किंवा गिवन ॲज अ फिजिशियन्स सॅम्पल नॉट टू बी सोल्ड असं त्याच्यावरती. हाताला लागणार नाही, आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन, हेही तिथे कारण सेफ्टीच्या दृष्टीने. त्यानंतर समजा प्राण्यांसाठीची औषधं असतील तर तिथे लिहिलेलं असतं नॉट फॉर ह्युमन कन्झम्पशन. त्यानंतर आपण आता बघतो ऑइंटमेंटची ट्यूब असते, आय ड्रॉप असतात, इयर ड्रॉप असतात किंवा लिक्विड ओरल असतात, ज्याच्यामध्ये आधी ड्राय पावडर दिलेली असते, त्याच्यामध्ये आपण पाणी घालून त्याचं प्रिपरेशन करतो. तर त्याच्याबद्दल मी जरा स्पेसिफिक सांगेन की आय ड्रॉप आणि अशी जी लिक्विड ओरल्स आहेत की ज्याच्यामध्ये ड्राय पावडर दिली आहे आणि त्याच्यात आपल्याला पाणी घालून त्याचं बनवायचंय, तर त्याच्यामध्ये मग तुमच्या एक्सपायरी डेट बरोबर एकदा तुम्ही ते ओपन केलं सील की टू बी कन्झ्युम्ड विदिन 1 month ओनली. मग तुम्हाला ते एकदा उघडलं आय ड्रॉप वगैरे की 1 महिन्यातच किंवा 1 महिनाभरच तुम्ही ते वापरू शकता. मी थोडं कट करते कारण हा मुद्दा एकदम एक गोष्ट म्हणजे आली आठवण की यामध्ये सुद्धा तुम्ही ओपन केल्यानंतर किती दिवसात आणि ते बंद असताना किती काळ चालू शकतं हे पण स्पेसिफिकेशन्स असतात. हो, म्हणजे बंद असताना आपली एक्सपायरी डेट ऍप्लिकेबल होती. बरोबर. पण एकदा मी ते उघडलं, कारण मी उघडलं म्हणजे काय झालं, आता ते संपर्कात आलं या हवेच्या, या वातावरणाच्या, आणि जरी स्टोरेज कंडिशन मेन्शन केलेल्या असतील तरी मी कसं ठेवते. आता आय ड्रॉप वगैरे आपण डोळ्यात घालतो, आम्ही तिथे त्याच्यावर ती पण इन्स्ट्रक्शन लिहिलेली असते की ते जे बाटलीचं टिप आहे त्याला हात लावू नका. त्यामुळे हेही सगळं खूप महत्वाचं आहे. मला वाटतं खूप गोष्टींची काळजी घेऊन ह्या सगळ्या वेष्टनावर बऱ्याच गोष्टींची नोंद केलेली असते. परत परत तोच मुद्दा आहे की त्या ग्राहकांनी ते वाचलं पाहिजे नीट. पण वाचायचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा ग्राहक म्हणून माझ्या मनात एक प्रश्न असा येतो की काही वेष्टन त्यांची जी फॉन्ट साईज आहे ती इतकी लहान असते की डिटेल वाचायचं ठरवलं तरी ते वाचता येत नाही.
त्याचे पण काही नियम आहेत हो, का हो, त्या आहेत, आहेत, साईजचे? आहेत. हां आमच्या वैधमापन शास्त्र आवेष्टित नियमामध्ये आहे हां हां की त्याचे फॉन्ट्स आहेत त्याची उंची किती असली पाहिजे. हां समजा तुमचं आपलं पॅकेट आहे, हो त्याचं आपण त्यांना डिस्प्ले पॅनल बोलतो, ज्याच्यावर डिक्लेरेशन आपण लिहितो, उद्घोषणा लिहितो, त्याला डिस्प्ले पॅनल आपण बोलतो. बरोबर. तर त्याची जी एरिया आहे, क्षेत्रफळ ते किती आहे त्याच्यानुसार ती फॉन्टची साईज असते. बर समजा ते 50 सेंटीमीटर स्क्वेअर हां च्या पर्यंत किंवा त्यापेक्षा लहान असेल तर त्या फॉन्टची साईज 1 mm पर्यंत असली पाहिजे. बर 50 ते 100 असेल तर 1.5 म्हणजे 1.5 mm पर्यंत असलं पाहिजे. 100 ते 500 पर्यंत असेल तर ती 2.5 पर्यंत असली पाहिजे. 500 आणि 2500 पर्यंत असेल तर 4 mm. पट्टीने ते वाढतं हो, नंतर असं. जसं आणि जसं 2500 पेक्षा मोठे असेल, 25 सेंटीमीटर स्क्वेअर पेक्षा मोठे असेल तर ती 6 mm पर्यंत असावी. पण म्हणजे वापराच्या दृष्टिकोनातून काही वेळेला त्याच्यावर हायलाइटिंग सुद्धा केलेलं असतं ना, की काही एक ठराविक शब्दप्रयोग असतात ते मोठे असतात तुलनेने, असं औषधांच्या किंवा आता हे जे मी वॉर्निंग्स सांगितल्या त्या वॉर्निंग्स कसं लाल रंगाचा चौकोन असतो आणि त्याच्यामध्ये काळ्या रंगाच्या फॉन्ट मध्ये ते लिहिलेले असतात वॉर्निंग. बरोबर. किंवा जे खूप महत्वाचं आहे ते बोल्ड असतं किंवा त्याचा फॉन्ट थोडासा मोठा असतो. मला वाटतं ह्याच्यासाठी थोडासा वेळ काढून आपण अभ्यास केला पाहिजे ग्राहक म्हणून, की ह्याच्यात व्हेरिएशन्स काय आहेत, तर बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होऊ शकतात. या सगळ्यामध्ये खूप कळीचा मुद्दा आणि ज्याच्यावर खूप छान डिस्कशन होऊ शकतं ते म्हणजे MRP. त्यावर जरा थोडंसं सविस्तर बोलूया की MRP बद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न असतात आणि तक्रारींचं सगळ्यात पहिलं जे आहे ते MRP पासून सुरुवात होते. काय सांगाल मॅडम? MRP म्हणजेच काय? मॅक्सिमम रिटेल प्राइस. बरोबर. थोडक्यात याच्या पलीकडे जी काही किंमत त्याच्यावर लिहिलेली असेल त्याच्या पलीकडे आपण ग्राहकाने एकही पैसा एकही रुपया द्यायचा नाही. त्याचा अर्थ असतो किरकोळीची ती किंमत आहे. बरोबर. बरोबर. पण असं होतं की विशेषतः जेव्हा ऑनलाईन आपण खरेदी करतो, आता ऑनलाईन खरेदी करताना होतं कसं की उत्पादक एक असतो परंतु स्टॉकिस्ट किंवा ते विकणारे त्या प्लॅटफॉर्मवरती अनेक असतात. बरोबर. म्हणजे हे आपलं कसं गावातला बाजार असतो की नाही त्याच्यासारखे, जो तो आपली टोपली तिथे घेऊन येतो आणि विकायला बसतो. मग कोणी वांगी 5 रुपयाने विकेल, कोणी 10 रुपयाने विकेल. बरं. तसंच इथे पण होतं की उत्पादक जरी एक असलं, MRP सेम असते परंतु त्याच्यावरची किंमत मात्र वेगळी असते. म्हणजे ग्राहकांना पडणारी किंमत ही वेगवेगळी असू शकते. बरोबर. एक मी छान उदाहरण तुम्हाला सांगेन. आमच्याकडे अशी एक हे उदाहरण झालं होतं. एका गृहस्थाने वॉटर प्युरिफायर घेतला आणि नेमकं झालं असं की त्यांच्या घरात तो फिट होईना. अच्छा. त्यामुळे तो तसाच पडून राहिला. बरं, पडून राहिला आता काय करायचं? तेवढ्यात त्यांची लग्न झालेली मुलगी आली. ती म्हणाली, बाबा मला हवाच आहे, मी हा घेऊन जाते. बर. तिने तो उचलून नेला. आता ह्यांना तर हवाच होता म्हणून त्यांनी तिथे ज्या जागेत फिट होईल असा त्याच कंपनीचा दुसरा, म्हणजे तसाच क्वालिटीमध्ये फरक नव्हते, बघितला. नेमका झालं असं की तिथे सेल चालू होता. सेल. हां. त्या सेलमध्ये त्यांनी तो घेतला. बर. आणि अर्थात अशी गंमत झाली की तोपर्यंत त्याची किंमत थोडीफार वाढलेली होती. कारण मध्ये काही दिवस गेले ना. बरोबर. तर सेलमध्ये एक किंमत त्यांना मिळाली. सहज म्हणून सेल संपल्यावर त्यांनी त्याच साईटवर त्याच माणसाकडे ती किंमत बघायला गेला तर ती सेलपेक्षाही ती कमी होती. बर. म्हणजे सेलमध्ये आपण आपल्या डोक्यामध्ये काय कल्पना असते की सेल म्हणजे कमी किंमत किंवा स्वस्तामध्ये. त्याच्या बरोबर उलट इथे झालं. त्यामुळे ग्राहकाने अशा वेळेला पण लक्ष ठेवलं पाहिजे की बाबा नेमकं काय चाललंय, कुठे चाललंय, कसं चाललंय आणि आपल्याला पडणारी किंमत काय आहे. बरं. मला वाटतं हल्ली ऑनलाईन परचेस मध्ये या गोष्टी फारच आपल्याला त्याचा विचार करणं गरजेचं आहे, नाही का? MRP बद्दल म्हणजे ही ग्राहकांना पडणारी किंमत, अर्थात MRP सेमच आहे. बरं. पॅकेज कॉमोडिटी सुद्धा हा प्रकार असा होतो. अच्छा. म्हणजे कधी कधी जो टॅक्स असतो तो वाढतो अचानक. तर टॅक्स वाढल्यानंतर ऑब्व्हियसली साहजिकच आहे की त्याची किंमत वाढणार. बरोबर. मग किंमत वाढल्यानंतर ग्राहकाने कुठल्या किमतीने घ्यायचं, डीलरने कुठल्या किमतीने विकायचं, या बाबतीत काहीतरी गडबड असते. त्यावेळेस
त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक गोष्टी दिलेल्या आहेत की जो पॅकर असेल किंवा निर्माता असेल, उत्पादक असेल, तर त्याने जो वाढलेला टॅक्स आहे त्या बाबतीत जे डीलर असतील, वितरक असतील, त्यांना कळवलं पाहिजे की आता नवीन किंमत काय असणार आहे. अच्छा. आणि ती सेम गोष्ट त्याने ती दिल्लीचे आमचे संचालक आहेत बदमाश असतात त्यांनाही कळवलं पाहिजे आणि राज्याचे जे नियंत्रक असतात त्यांना देखील ते कळवलं पाहिजे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, जे काही टॅक्स वाढलेला आहे त्या बाबतीत त्याने किमान 2 वर्तमानपत्रांमध्ये 2 जाहिराती प्रसारित केल्या पाहिजेत. ते डिक्लेअर केलं पाहिजे की असे असे टॅक्स वाढला, असे किमती वाढलेल्या आहेत, आणि मग त्याने ते विक्री केली पाहिजे. ग्राहकांना एकदम असं सरप्राईज असं न करता त्यांना आधी त्याची कल्पना माहिती देणं फार गरजेचं आहे. आणि ते स्टिकर लावून आता MRPच्या बाबतीत सर कंप्लेंट्स तर येत असतील ना बऱ्याच, त्या कशा पद्धतीच्या असतात आणि समजा जर कंप्लेंट करायची असेल तर कशा पद्धतीने केली पाहिजे, काय पहिल्यांदा मी तक्रारी कशा प्रकारच्या येतात याच्यामध्ये सांगतो. प्लीज. जनरली ह्या ज्या पॅकिंगच्या ज्या वस्तू असतात, अव्यवस्थित वस्तू, त्याच्या संदर्भात मोस्टली तक्रार ह्या ओव्हर प्राइसिंगचे असतात. बरोबर. म्हणजे जी किंमत आहे त्यापेक्षा जास्त किमतीने विकली गेली ती वस्तू, अशा प्रकारचा तक्रार आमच्याकडे प्राप्त होत असतात. किंवा जी वस्तूची जे वजन आहे ती निर्धारित वजनापेक्षा तिचं वजन कमी आहे, किंवा जी क्वांटिटी आहे त्याची म्हणजे ते नग असो ते कमी आहे त्यापेक्षा, अशा प्रकार तक्रार आमच्याकडे प्राप्त होत असतात. मग अशा तक्रारी प्राप्त होताना आम्ही त्या कशा प्रकारे त्याचं रिड्रेसल करतो किंवा निवारण करतो. तर यासाठी काय माहिती आहे, केंद्राची सुद्धा एक हेल्पलाईन आहे. अच्छा. consumerhelpline.government.in अशी आहे कंझ्युमर हेल्पलाईन. त्याच्या थ्रू सुद्धा आम्हाला तक्रारी ईमेलने प्राप्त होत असतात. आमची महाराष्ट्र शासनाची सुद्धा म्हणजे वैद्यकीय शास्त्राची सुद्धा एक ईमेल ID आमचा, त्याच्यावर आपण तक्रारी दाखल करू शकतात. ईमेल ID आहे ती आहे dclms_yahoo.com. ही एक आहे. आमच्याकडे आपण व्हॉट्सअप थ्रू सुद्धा तक्रार करू शकतात. व्हॉट्सअपद्वारे. व्हॉट्सअपचा नंबर आहे 9869691666. अच्छा. अशा पद्धतीने तुम्ही तक्रार. आणि लँडलाईन तर करायचं असेल तर लँडलाईन देखील आपण तक्रार करू शकतात. आमचा लँडलाईन नंबर आहे 20622022. अच्छा, सोपं आहे. 2062 लक्षात ठेवलं, सोपं आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याकडे तक्रारी प्राप्त असतात. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मग आमचा एक स्पेशल डेस्क आहे तक्रारीचा, म्हणजे ते नेहमी ते फोन घेत असतात, व्हॉट्सअप तक्रारी बघत असतात, किंवा अशा ईमेलद्वारे किंवा एनसीच्या पोर्टलद्वारे येणाऱ्या तक्रारी असतात. ते सॉर्टिंग होतं आणि ते सादर केले जातात आमच्या पुढे डिपार्टमेंटला, आमच्या वेगवेगळ्या डेस्कवरती. सादर झाल्यानंतर मग आम्ही काय करतो, आता जर तक्रार समजा कुठल्या तालुक्याची असेल, कुठल्या पर्टिक्युलर गावाची, तर आम्ही ते गाव कुठल्या तालुक्यात आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठल्या विभागात ते येतं, ती तक्रार अशी फॉरवर्ड आम्ही त्याला फॉरवर्ड करतो त्या पर्टिक्युलर तालुक्याला प्रॉपर चॅनल थ्रू. डायरेक्ट कधी कधी आम्ही इन्स्पेक्टरलाही देतो, किंवा जॉईंट कंट्रोलर किंवा डेप्युटी कंट्रोलर त्यांच्या मार्फत ती तक्रार त्या इन्स्पेक्टरला प्राप्त होते, निरीक्षकाला, त्या विभागाच्या निरीक्षकाला प्राप्त झाल्यानंतर तो ती तक्रार अटेंड करतो. पण विशेष आमचं असं असतं की तक्रार करताना ती जी अटेंड करताना त्याच्यात पारदर्शकता असावी. अच्छा. म्हणून आम्ही काय करतो, ज्यांनी तक्रार केलेली असेल त्यालाही आम्ही सोबत न्यायला सांगतो. आमचे जे निरीक्षक असतो त्यांना मी सांगतो की बाबा ज्यांनी तक्रार केली त्यांचा नंबर तर आमच्याकडे असतो, त्यांनी दिलेला असतो. त्यात नंबर असेल किंवा ईमेल ID त्यांनी दिलेलं असतं. अच्छा, म्हणजे जे तक्रार करतात त्यांनी कशा पद्धतीने मुळात ह्याची काय प्रॉब्लेम आला ते लिहायचं आहे आणि मग स्वतःचं नाव, फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर ते सगळं द्यायचे आहे, जेणेकरून आम्हाला मग त्याला कॉन्टॅक्ट करायला फीडबॅकसाठी. मग आम्ही तक्रार, आमचे जे निरीक्षक असतात ते त्या ठिकाणी जातात तक्रार अटेंड करायला, आणि सोबत ते जो तक्रारदार असेल त्यालाही नेतात. आम्ही त्याला विचारतो बाबा असं तू येतोय का. कधी कधी काही लोक येतात, काही येत नाहीत, पण जे येतात त्यांना आम्ही सोबत नेतो आणि त्यांच्यासमोर आम्ही ते तक्रार अटेंड करतो. मग कधी कधी काय असतं, तक्रार अटेंड करता त्याने दिलेलं असतं की बाबा ही जी वस्तू आहे पॅकिंग ही MRP पेक्षा जास्त किमतीत हा विकतो. मग अशा वेळेस आम्ही काय करतो, आमचे जे निरीक्षक असतात स्वतः ग्राहक बनतात आणि ती वस्तू खरेदी करतात. खरेदी केल्यानंतर लक्षात येतं की ही 24 रुपयाची वस्तू 26ला येतो किंवा 25ला येतोय. बरोबर. मग ते लक्षात आल्यानंतर आमचा निरीक्षक आमचे त्यांचं ओळखपत्र दाखवतात की बाबा असं असा अधिकारी आहे आणि अशी वस्तू चूक केलेली आहे. अच्छा. मग ते मान्य करतात. मग त्यांना मान्य, आम्ही एक त्यांना नोटीस देतो की बाबा अशी चूक केलेली आहे, आणि त्यानंतर त्यांचं एक कन्सेंट लेटर, सहमतीपत्र घेतलं की बाबा मी गुन्हा केलेला आहे, जास्त किमतीत विकलेलं आहे, मला मान्य आहे. मग त्याच्यावर रेमेडी असते की त्याला मान्य असेल तर त्याने तो कंपाऊंड करून, त्याला प्रशमन म्हणतो मराठीत आपण, म्हणजे एक विशिष्ट शासनाची फी असते, प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगळी फी आहे, त्याने ती फी भरायची आहे शासनाच्या अकाउंटला
आणि त्या अकाउंटला ती फी भरल्यानंतर आम्हाला चलन दिलं की रिसिप्ट प्राप्त झालं की मग आम्ही ती कंपाऊंड करतो, त्याला त्यातनं वेव करतो, म्हणजे सूट देतो की बाबा आता परत करू नको. परत केली तर परत त्याला सुद्धा वेगळी पेनल्टी असते. अच्छा, वेस्टर्नच्या बाबतीत जर काही अशी तक्रार करायची असेल तर सेम प्रोसेस आहे, म्हणजे सेम नंबरवर वेस्टर्न किंवा इव्हन आपण वजन माप कुठल्याही बाबतीत आपण तक्रार करू शकतात. हे जे नंबर तुम्ही सांगितलेत ते आणि मग त्या पद्धतीने कारवाई करू शकतो. बरं, मला ममता मॅडमना असं विचारायचं की मगाच्या आपल्या औषधांच्या बाबतीमध्ये जी चर्चा झाली छोटीशी, त्यामध्ये एक्सपायरी डेट वगैरे ह्याचा उल्लेख झाला होता, पण काही वस्तूंवर एक्सपायरी डेट असते, काही वस्तूंवर युज्ड बाय असतं, बेस्ट बिफोर असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते गाईडलाईन दिलेली असते त्या वस्तूच्या वापराबद्दल. तर त्याच्यामध्ये काय फरक आहे ह्या सगळ्यांमध्ये ते सांगितलं तर? ह्या सगळ्या गोष्टी जास्त आपल्या खाद्यपदार्थांच्या बाबतीमध्ये जास्त महत्वाच्या आहेत. तर आपण यूज बाय पासून सुरू करूया. जरूर. यूज बाय ही जी डेट आहे ती पदार्थाची म्हणजे सुरक्षितता, म्हणजे पदार्थ त्या व्यक्तीला एखाद्या कंझ्युम करण्यासाठी सेफ आहे हे तेवढाच तो पिरियड दाखवतो. अच्छा. सो यूज बाय ही डेट ही सेफ्टीशी, सुरक्षिततेशी निगडीत आहे. आणि जनरली ज्या पदार्थ पेरिशेबल असतात, म्हणजे जसं आपलं मांसयुक्त पदार्थ, मासे, दूध आहे, दुग्धजन्य पदार्थ आहेत की ज्यांचं शेल्फ लाईफ अगदी जेमतेम 7 दिवसाचं वगैरे असतं. बहुतेक करून आपण बाजारात पण बघितलं तर ब्रेड आहे किंवा आपलं डेली जे दूधचं पॅकेट येतं त्याच्यावरती यूज बाय ही डेट दिलेली असते की कारण त्यांचं मुळातच शेल्फ लाईफ हे खूप कमी असतं. शेल्फ लाईफ म्हणजे ते सुद्धा आता या अनुषंगाने ते त्याच्याकडे शेल्फ लाईफ कडे पण येते. शेल्फ लाईफ हे कसं आहे की पदार्थाचं जे पॅकिंग आहे किंवा जे सील आहे ते उघडल्यानंतर किती कालावधी पर्यंत तो पदार्थ वापरण्यासाठी सुरक्षित आहे, म्हणजे शेल्फ लाईफ हे सुद्धा पुन्हा सुरक्षिततेशी निगडीत आहे. आता ह्याच्यात आपण टेट्रापॅकचं उदाहरण घेऊया कारण हे अगदी आयडियल उदाहरण आहे की टेट्रापॅकची जर आपण एक्सपायरी, दुधाच्या टेट्रापॅकची एक्सपायरी बघितली तर 6 महिने, पण त्याच्यावर काय लिहिलेलं असतं, तुम्ही एकदा ओपन केलं की तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून 2 दिवसच ते वापरू शकतात की टू बी कन्झ्युम्ड विदिन 48 आवर्स ओनली. बरोबर. म्हणजे हा फरक आहे. म्हणजे शेल्फ लाईफ म्हणजे एकदा तुम्ही ते सील फोडलं, स्टोरेज कंडिशन आपल्याला फॉलो करायच्याच आहेत, बरोबर, पण कन्झ्युम करण्यासाठीच सेफ हा तो पिरियड असतो, त्याला शेल्फ लाईफ म्हणतात. बर. आता आपण एक्सपायरी डेट कडे येऊया. एक्सपायरी डेट ही तुमचं ते पॅकिंग तसं असताना आणि पॅकिंग उघडल्यावर सुद्धा, म्हणजे जोपर्यंत त्या पदार्थामध्ये किंवा त्या घटकामध्ये केमिकल चेंजेस किंवा अन्य काही चेंजेस होत नाहीत तो मी त्याच्या टेस्टिंग करूनच ती एक्सपायरी डेट ठरवलेली असते. अच्छा. मग ते बंद असो, सील्ड असो किंवा ओपन केलेलं असो. साधारण त्याच्या मागे जर सायंटिफिकली बोलायचं झालं तर असं आहे की जो मेन घटक पदार्थ आहे त्याची जी पोटेन्सी आहे किंवा जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते ह्या जो पिरियड आहे एक्सपायरीचा त्याच्यामध्ये 10% कमी होतं. म्हणजे हे ऑफिशियली अलाउड आहे. म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येकाची एक लिमिट असते. तर जर एक्सपायरी डेट बद्दल अगदी टेक्निकली बोलायचं झालं तर त्या मेन जो घटक आहे त्याची पोटेन्सी ओरिजिनल जी व्हॅल्यू असते त्याच्यापेक्षा 10% ह्या एक्सपायरी पिरियड मध्ये कमी होते. अच्छा. पोटेन्सी त्याचा इफेक्टिव्ह जो परिणाम आहे तो त्याचा कमी होतो. अगदी ते असुरक्षित होईल वापरायला असं नाही एक्सपायरी डेट नंतर, पण मग त्या केसमध्ये तुम्हाला रिटेस्टला जायला पाहिजे. ते सॅम्पल लॅबमध्ये पाठवून की बाबा वापरू शकता येईल का, एक्सपायरी झाली आहे. जनरली आपण असं नाही करत, पण हा पण एक मुद्दा आहे हल्ली. मग खूप वेस्टेज होतं औषधांचं वगैरे, त्यासाठी हा मुद्दा येतो. पण मग ती प्रोसेस खूप मोठी आहे नंतर परत ते पाठवणं. मॅडम जो विशेष आहे मॅडम सांगितलं ना बेस्ट बिफोर आणि यूज बाय, त्यांच्या वैधमापनशास्त्र आवश्यक नियमात देखील त्याची तरतूद आहे. अच्छा. ओके. म्हणजे पण विशेष कुठल्या ज्या आपण कंझ्युम करतो, आपण जे खातो अशा पदार्थांच्या बाबतीतच फक्त. बरोबर आहे. त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं असतं. त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं असतं की ती वस्तू यूज बिफोर किंवा यूज बाय असं. की बेस्ट बिफोर हे जे आहे ना ते पदार्थाच्या दर्जाशी संबंधित आहे. म्हणजे कसं, आता समजा बिस्किटाचा पुडा आहे तर त्याच्यावर बहुतेक करून ड्राय स्नॅक्स आयटम्स वर मोस्टली असतं की बेस्ट बिफोर. तर त्याच्यामध्ये पदार्थ बेस्ट बिफोर डेट संपली की
अनसेफ नाही होत कन्झ्युम करण्यासाठी, फक्त त्याची क्वालिटी कमी होते, गुणवत्ता कमी होते. म्हणजे कसं त्याचा अपिअरन्स हे येतो, किंवा आता त्यातला ताजेपणा जो असतो, म्हणजे बिस्किटाला आपण कुरकुरीतपणा, तो कुरकुरीतपणा कमी होतो, किंवा त्याचा अपिअरन्स बदलतो, थोडा रंग फेड होईल किंवा चेंज होईल. मसाल्यांच्या बाबतीत असं ते होऊ शकतं, रंग उडालाय त्याचा. पण ते वापरासाठी ते सेफ असतात, फक्त त्याची क्वालिटी थोडी कमी होते. पण म्हणून तुम्ही ते, म्हणजे तुमच्यासाठी ते अपायकारक नाही. बेस्ट बिफोर म्हणजे त्या तारखेच्या आधीपर्यंत त्याची क्वालिटी उत्तम आहे, नंतर कदाचित त्याच्या अपीअरन्स मध्ये फरक होऊ शकतो. आणि ह्याला आणि एक जोडून मी सांगेन की आपले जे युनायटेड नेशन्स आहेत त्यांचे 17 त्यांनी सस्टेनेबल गोल्स ठरवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक गोल आहे, तो आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. तर मी हे इथे का सांगते की त्यांनी स्पेसिफिकली सांगितलंय की ह्या ज्या सगळ्या आपण ह्या डेट्स डिस्कस केल्या, मोस्टली हे सगळं खाद्यपदार्थांशी जास्त निगडित आहे. तर त्यांचं असं आहे की माणशी आपण जे फूड, अन्न जे वाया जातं, फेकून देतो, मग ते रिटेल स्वरूपावर असो किंवा पर्सनल स्वरूपावर असो, त्याच्यामध्ये 50% रिडक्शन त्यांना अपेक्षित आहे. कारण कसं होतं, अन्न म्हणजे सगळेच आपले रिसोर्सेस झाले ना, प्रोसेस केलं की शिवाय आपण पर्यावरणाची पण नासाडी करतोय. त्यामुळे हे एक गोल पण त्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याचा प्रचार प्रसार लोकांमध्ये होणं हे खूप महत्वाचं. म्हणून हे सगळे वेगवेगळी कॅटेगरी दिली त्यांनी, जेणेकरून तुम्ही सरसकट फेकून देऊ नका, त्याच्यावर काय इन्स्ट्रक्शन आहे ते नीट वाचा आणि त्याप्रमाणे त्या वस्तूचा उपभोग किंवा ती वापर करा त्याचा. आणि म्हणजे ग्राहकांना विशेष सांगायचं म्हणजे ज्या काही स्टोरेज कंडिशन दिलेल्या असतील, कॅटेगरी कोणतीही असो, त्याचं मात्र तंतोतंत पालन केलं. नाहीतर काय होतं, पदार्थ बरेच वेळा सील्ड असतो पण आपण तो कुठेतरी ठेवतो, काळजी घेत नाही, तर मग त्यावेळेला तो सील्ड आणि हे असून सुद्धा आतमध्ये खराब झालेला असू शकतो. अर्थात नंतर आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघून आपल्याला कळूच शकतं की तो पदार्थ चांगला आहे का वाईट आहे, ती तर गोष्ट आपली चेकिंग होतेच. पण हे खूप छान माहिती या निमित्ताने. थोडक्यात म्हणजे ग्राहकांचा अवेअरनेस फार महत्वाचा असतो. खरंय. मुंबई ग्राहक पंचायत कशा पद्धतीने मार्गदर्शन करते या तक्रारी जर त्यांच्याकडे आल्या किंवा या संबंधी काही प्रश्न असतील ग्राहकांचे तर? हो, आमचा जो शिक्षण विभाग आहे तर शिक्षण विभागातर्फे ही जागरूकता त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम मोठ्या पद्धतीने करते. पहिलं म्हणजे आम्ही म्हणजे निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या ऑफिसमध्ये, विशेषतः रेशनिंग ऑफिस असो किंवा महिला मंडळ असो, इथे आम्ही जाऊन ही भाषणं देतो आणि ही जी आता आपण सगळी माहिती डिस्कस करतोय ही सगळी आम्ही त्यांना तिथे देतो की बाबा हे वेस्टर्न वाचन का करायचं, कसं करायचं, त्यातली कुठली माहिती महत्त्वाची आहे, तर हे आम्ही भाषणातून सांगतो. किंवा आम्ही वर्तमानपत्रामध्ये, मासिकांमध्ये लेख लिहितो या बाबतीतले. म्हणजे नॉट नेसेसरी की हे निवडीचा अधिकार किंवा आपण ओव्हरऑल सगळी ग्राहकांच्या बद्दलची, हक्कांच्या बद्दलची जागरूकता कशी आणली पाहिजे अंगामध्ये किंवा ती समजली पाहिजे, तर त्या बाबतीतले आमचे लेख सारखे येत असतात. हा जो आता आपला जो प्रोग्राम विषय चाललाय, इथे टीव्ही वरती प्रोग्राम चाललाय, असे टीव्ही वरती प्रोग्राम होतात, रेडिओवरती प्रोग्राम होतात. त्याच्याशिवाय आम्ही पथनाट्य सुद्धा करतो की कसं असतं की एक साधं 5 मिनिटाचं नाटक जरी केलं त्याच्यातून जेवढा तुम्ही आशय सांगाल ते 1 तासाच्या भाषणामध्ये सुद्धा पूर्ण आपण सांगू नाही शकत. जर 5 मिनिटाच्या 15-10 मिनिटाच्या नाटकामधून आपण ते सांगू शकतो. तर अशा प्रकारे आम्ही ती जागरूकता लोकांच्या मध्ये पसरवण्याचं काम करतो. जसं मॅडमने सांगितलं की त्यांची ते जागरूकता करत असतात. आमचा वैधमापन विभाग सुद्धा अशा जागृतीचं काम वर्षभर निरंतर करत असतो. विशेष करून ग्राहक दिवस असतात, म्हणजे ग्राहक दिन 15 मार्च आणि 24 डिसेंबर, त्यावेळेस आमचं होतं असतं ते पूर्ण सप्ताह आणि आमचं वर्षभर हे चालू असतं, असं प्रबोधन चालू असतं ग्राहकांचं. आणि त्यात वेगवेगळ्या जाहिराती आम्ही देत असतो माध्यमातून, म्हणजे रेडिओवर असतील किंवा टीव्हीवर असतील, या वेगवेगळ्या माध्यमातून जाहिराती होतात आणि ग्राहकांचं प्रबोधन केलं जात असतं. आमचे जसं मॅडम म्हणाला पथनाट्य करतात, आमचे लोक देखील जसे ग्राहक दिवस असतात आमचे जे प्रत्येक जिल्ह्याचे, प्रत्येक तालुक्याचे इन्स्पेक्टर असतील सगळे जातात आणि शाळा, कॉलेजेस किंवा बस स्टॉप असतील, त्याच्या जिथं पब्लिक हे असतं गोळा होतात, अशा ठिकाणी ते प्रोग्राम केले जातात.
नंतर व्यवस्थित बॅनर लावले जातात सगळ्या ठिकाणी, वा पॅम्पलेट्स वाटले जातात की तुमचे अधिकार काय आहेत, किंवा आता पॅकेज क्वालिटी असेल तर तुम्ही काय काय बघितलं पाहिजे, बरोबर आहे. कुठली वस्तू असेल तर काय बघितलं पाहिजे, म्हणजे वजन काटा असेल तुम्हाला आता बघायचं असेल काय बघायला पाहिजे त्यामध्ये, अशा किंवा तुम्ही वेट साईड आता हे असेल मेजरमेंटचं कुठली, आता उदाहरणार्थ तुम्ही पेट्रोल पंपवर गेला तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, पेट्रोल घेताना काय काळजी घेतात, तर ते इंडिकेटर आहे ते 00 आहे का, की तुम्हाला वाटतं तो पेट्रोल पंप बरोबर देतो आहे की नाही, त्यासाठी तुम्हाला चेक करायचं असेल तर तिथं तुम्ही 5 लिटरचं माप असतं, ते 5 लिटरचं माप त्याच्याकडनं मागू शकतात आणि चेक करून बघू शकतात की खरोखर ते 5 लिटर आहे का. कारण ते जेव्हा डिस्पेन्स करतो पेट्रोल तो पंप, तर त्यावेळेस ते आपलं माप पूर्ण बसतं, त्यावेळेस ते 5 लिटर ते दिसलं पाहिजे. हे आपण वजन काट्याच्या बाबतीत पण करू शकतात ग्राहक, की एखाद्या दुकानात जाऊन खरंच 2 किलो त्याचं आम्ही चेकिंग करू शकतो. ते बंधनकारक आहे मॅडम. कुठल्याही दुकानदाराला तो वजन त्या ज्याने तो काटा ठेवलेला असतो त्या क्षमतेच्या काट्याच्या क्षमतेचा 1 एवढं वजन त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ त्याने 20 किलोचा काटा ठेवला, 20 किलोचा इलेक्ट्रॉनिक्स काटा ठेवलेला आहे त्याने, तर त्याच्याकडे 20चा 1 म्हणजे 2 किलो, 2 किलोचं वजन त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. हे विचारू शकतो? हो विचारू शकतो आपण. म्हणजे तुम्ही तो 2 किलो ठेवून बघू शकतात की 2 किलो दिसतंय का इंडिकेटरवर, जर दाखवतंय त्याचा काटा ओके आहे. बरं कमी जास्त दाखवत असेल तर आपल्याला कळतो की काटा नादुरुस्त की फॉल्टी आहे असं. मला वाटतं बऱ्याच जण ग्राहक हे स्वतःच आपणच गृहीत धरून जातो की आपल्याला हे करता येणार नाहीये. वास्तविक आपल्याला ते अधिकार दिलेले आहेत की आपण ही माहिती मिळवू शकतो की ज्या वजन काट्यावरनं वस्तू खरेदी करतोय ते बरोबर आहे किंवा नाही. हे ग्राहक त्याची माहिती घेऊ शकतो दुकानदाराकडे जाऊन. तुम्ही काय त्याच्यात सांगत होता? आता सर म्हणले तर मी एक भाजीवाल्याचा मुद्दाम ऍड करीन. कारण काय होतं, भाजीवाल्याच्या बाबतीमध्ये आपल्याला नेहमी प्रॉब्लेम असतो. तो दगड ठेवतो कुठला तरी, वजन असतं पण दगड ठेवतो, परत ती वजन प्रमाणित नाही केली आहेत का. तर आम्ही ग्राहकाला काय सांगतो, ठीक आहे आपण ती व्यवस्था बदलू नाही शकत पण आपण तर काळजी घेऊ शकतो. तर आम्ही त्यांना काय सांगतो की एक तर तुम्ही त्याच्याकडे जी पूर्ण वजन आहेत त्याच प्रमाणात भाजी घ्या. तो जर 50 ग्रॅमला दगड टाकत असेल तर नका घेऊ बाबा, नको, मला 200 ग्रॅमच भाजी दे, बरोबर, किंवा तुझ्याकडे जे पूर्ण वेट आहे त्याच्यातच मला तू भाजी दे. हे आपण आपल्या साईडनी करू शकतो ना, किंवा अशा भाजीवाल्याकडनं भाजी न घेणं. करेक्ट. आणि मगाशी मंगलाताईंनी सांगितलं त्याच्यात मला एक ऍड करायचं. तुम्ही जे संस्थेविषयी म्हणलात की आमचा शिक्षण विभागाबरोबर एक उपक्रम आहे की तक्रार मार्गदर्शन केंद्र, आणि हा जो उपक्रम आहे तो फक्त आमच्या सभासदांकरता नाहीये, तर ह्या सगळ्यांसाठी खुला आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारची फी आकारत नाही. कारण आमचा उद्देश आहे की ग्राहकाला सक्षम करून त्याने स्वतःची तक्रार स्वतः सोडवली पाहिजे. त्यामुळे आम्ही त्याला मार्गदर्शन करतो, हा फरक आहे. म्हणून आम्ही त्याला तक्रार मार्गदर्शन केंद्र असं नाव आहे. आम्ही स्वतः नाही सोडवत. आम्ही कधी तक्रारी घेतो जेव्हा असं त्या एखाद्या मोठ्या समुदायाला ते एफेक्ट करत असेल तर मग आम्ही पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन वगैरे फाईल करतो कोर्टात, पण ते फार कमी वेळा. अदरवाईज आम्ही प्रयत्न करतो की ग्राहकाने स्वतः सक्षम व्हावं आणि त्याने आपली तक्रार आपण स्वतः सोडवावी. निवडीच्या हक्काबद्दल मला वाटतं असा एक सगळ्यांनी कंबाईन करून करण्याचा एक उपक्रम केला होता मुंबई ग्राहक पंचायतीने, नाही का, वीज वापराबद्दल. तर आपण नाव नाही कोणाचं घेऊ शकत पण ती घटना ऐकायला आवडेल त्या संदर्भात. मुंबईमध्ये असं झालं होतं की मुंबईचे 2 भाग पडतात, एक शहर आणि एक उपनगर. शहरामध्ये एक कंपनी वीज वितरण करते आणि सबर्बमध्ये किंवा उपनगरामध्ये दुसरी कंपनी. आता ह्या दोन्ही कंपन्या स्वतः वीज निर्मिती करत नाहीत, ते घेतात तिसऱ्या कंपनीकडून. आणि परत ह्या दोघांच्या दरामध्ये फरक होता. तिसरी जी स्वतः बनवणारी वीज होती कंपनी होती तिचा भाव कमी होता. मग अशा वेळेला मुंबई ग्राहक पंचायतीने सांगितले, कारण तिथे एकाधिकार होता, सेवा एकाची तर एकाचीच घ्यायला लागत होती, मग निवडीचा अधिकार कुठे राहिला. खरं. मग तो निवडीचा अधिकार ग्राहकांना मिळवण्यासाठी म्हणून मुंबई ग्राहक पंचायतीने एक अभियान चालवलं होतं की ह्या दोघांना सोडा आणि तिसऱ्याला पकडा. म्हणजे जी स्वतः निर्मिती ऑप्शन आहे जो तुम्हाला कमी किमतीमध्ये, कारण वीज ही मूलभूत गरज झाली आता आपली. काही कारण निवड म्हटले की पुढे 2 वस्तू तर पाहिजेत, 2 पर्याय तर पाहिजेत, चॉईस पाहिजे, तरच निवड करता येईल, अभ्यास करता आला पाहिजे आपल्याला. खरं. सर, या सगळ्यामध्ये बिल घेणं ग्राहकाने हे किती महत्वाची पायरी आहे
कारण त्याच्यामध्ये सुद्धा सगळी माहिती असते. बिलावर काय काय असलं पाहिजे हेही सांगा, आणि बिलचा आग्रह धरणं किती महत्वाचं आहे, आणि कच्चं बिल मुळात काहीतरी लिहून दिलेलं असतं त्या दुकानदाराने, ते सुद्धा चालतं का, या सगळ्याबद्दल सांगा. कसं आहे मॅडम, आपण जेव्हा एखादी वस्तू घेतो त्याच्यात काही प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण कुठेतरी त्याचं सोल्युशन बघतो किंवा निवारण बघतो. मग निवारण करताना आपण कधी कधी ग्राहक न्यायालयात जावं लागतं आपल्याला. मग ग्राहक न्यायालयात गेल्यानंतर त्या वस्तूची, तुम्ही जी वस्तू घेतली त्या वस्तूचं काय बिल घेतलं होतं का, बऱ्याच वेळा ग्राहकांकडे बिल नसतं. तर आम्ही बऱ्याच वेळा प्रोग्राम करायचो असं प्रबोधनाचे. ग्राहकांना आम्ही नेहमी आवाहन केलं की बाबा तुम्ही वस्तू घेताना बिलाचा आग्रह धरा. भले त्याच्याकडे बिल छापील नसेल, कच्चे बिल असेल तरी चालेल. कारण काय करतो, तो जो दुकानदार असतो तो त्यात लिहून देतो की ही वस्तू अशी अशी एवढी किंमत, आणि टोटल लिहून देतो, आणि खाली आपण त्याला त्याची सही करायचा आग्रही करायचा. आणि शक्यतो त्याचं जे बिल असेल, त्याचा जो स्टॅम्प असेल प्रोप्रायटरचा, जे काय असेल त्याने तो मारला पाहिजे तिथे, आणि सही ज्या गोष्टी असल्या तर ते बिल सुद्धा आपण कन्सिडर करतो. कारण कसं असतं, कोर्टामध्ये कधी एव्हिडन्स फार महत्वाचा असतो. बरोबर आहे. तर त्या एव्हिडन्ससाठी तो, कारण ग्राहक हा लेमन आहे, त्याला कळत नाही बऱ्याचशा गोष्टी. बरोबर. तर त्यामुळे आपण ते बिल सुद्धा कन्सिडर करतो. आणि ग्रामीण भागात मला वाटतं बऱ्याचदा ही प्रॅक्टिस असते की नुसतं लिहून देणं, शिक्का मारणं, ते सुद्धा ग्राह्य धरलं जातं. हो, म्हणून म्हणजे ग्राहकांना आपल्याला असं आवाहन करावं वाटेल की त्यांनी ते बिल घ्यावं. आणि एखाद्या काळेस प्रिंट, काही काळेस अशी प्रिंट घेतात, त्या दुसऱ्या दिवशी फेंट होतात. बरोबर. अशा वेळेस त्याचे फोटो काढून घ्यावे, त्या अगोदर झेरॉक्स काढून घ्यावेत. काही तुम्हाला संशय असेल की बाबा याच्यात किंमत कमी जास्त आहे, तर अशा वेळेस झेरॉक्स काढून घ्यायची नाही, किंवा किमती खूप जास्त असतात. 2-3 हजाराची वस्तू पण ते प्रिंटेड बिल आणि त्याची शाई. म्हणजे तुम्हाला कशात कुठेही डाऊट असेल, किंमत जास्त आहे, बरोबर, वस्तू असे काही कुठले मनात संशय असेल आणि भविष्यात आपल्याला जायचं असेल, तर कधीही त्या बिलाची झेरॉक्स काढून ठेवा. कारण आज झेरॉक्स काढली, उद्या कदाचित ते बिल फेंट होऊन जाईल. करेक्ट. आणि आपल्याला जो आवश्यक जो माहिती आहे ते मिळणार नाही. आणि त्या बिलावर समजा जर छापील बिल असेल तर त्याच्यावर दुकानाचं नाव, पत्ता, फोन नंबर, ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. काय वस्तू घेतली त्याची सगळी हे प्रिंटेड याच्यात. पण समजा आता एखादा दुकानदार त्याचं काही तसं काय नसेल, तर आपण कच्च्या कागदावर पण त्याच्याकडनं घेऊ शकतो, आणि ते सुद्धा ग्राह्य धरलं जातं. मार्क्स असणं वस्तूंवर वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार, ते काय काय इंडिकेट करतं, अगदी थोडक्यात सांगा आम्हाला. आपला ग्राहकांचा माहितीचा अधिकार आणि सुरक्षिततेचा अधिकार, या दोन्हींचा मिलाप म्हणजे हे मार्क्स. आपलं जे सरकार आहे त्यांनी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही संस्था स्थापन केलेली आहे. ही संस्था काय करते, आपण दैनंदिन वापरात ज्या ज्या वस्तू वापरतो त्यासाठी त्यांनी स्टँडर्ड्स तयार केली आहेत. आणि त्या स्टँडर्ड्समुळे ग्राहक जेव्हा खरेदी करतो, जेव्हा आपण आता निवडीचा विषय घेतोय, तेव्हा त्याला निवड करताना सोपं जातं. कारण त्या मार्कमुळे त्याला हे कळतं की ही वस्तू सेफ आहे मला वापरायला, मला ह्याची ड्युरेबिलिटी चांगली, ह्याची दर्जा चांगला आहे, त्यामुळे मी डोळे झाकून ही वस्तू घेऊ शकतो. तर आता सुरुवात करायची झाली मार्कला, तर आपला पहिला अतिशय प्रसिद्ध ISI मार्क. बरोबर. ह्या ISI मार्क वरती 2 गोष्टी असतात. वरती प्रोडक्ट कोड दिलेला असतो, म्हणजे प्रोडक्ट, आता कसं असतं, प्रोडक्ट एक असतो, आपण प्रेशर कुकर म्हणूया, त्याचे मॅन्युफॅक्चरर अनेक असतात, पण प्रोडक्ट काय झाला, प्रेशर कुकर. तर तो जो प्रोडक्ट कोड आहे तो त्या ISI मार्कच्या वरती असतो, आणि खालती त्याचा मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स नंबर. कारण तो आपल्याला, जे आपण जर ISI मार्क घेणार असलो तर आपल्याला त्यांच्याकडनं, म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड कडनं त्याचं लायसन्स घ्यायला लागतं. करेक्ट. तर आता कसं आहे, जवळजवळ आता 644 प्रोडक्ट आहेत की ज्यांच्यासाठी ISI मार्क कंपल्सरी आहे. कारण सगळ्या प्रोडक्टसाठी ISI मार्क कंपल्सरी नाहीये, पण आता कंपल्सरी मध्ये कोणते प्रोडक्ट येतात की जे अगदी आपल्या, म्हणजे आपल्या जीवनाशी किंवा आपल्या सेफ्टीशी निगडित आहेत, किंवा ज्यांचे पर्यावरणाशी निगडित आहेत, तर त्यांच्यासाठी ISI मार्क कंपल्सरी आहे. अगदी सोपी उदाहरण द्यायची झाली तर आपला गॅस सिलेंडर, हेल्मेट, आपली गॅसची ट्यूब, सिमेंट, किंवा जे बेबी फूड आहे ते, आपली पाण्याची बाटली, अशी बरीच उदाहरणं देता येतील. पण आपण पुढे जाऊया. तर जरी बाकीच्या ह्यांना व्हॉलेंटरी असला तरी लोकांनी बघावं की त्या सुद्धा गोष्टींसाठी जर ISI मार्कवाली वस्तू उपलब्ध असेल तर तीच घ्यावी. नंतर येऊया आपल्या सगळ्या बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय, सोनं खरेदी. तर सोन्यासाठी आता हॉलमार्किंग कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. पूर्वी कसं होतं, ते कंपल्सरी नव्हतं, त्यामुळे आपल्याला फक्त त्या सोनारावर विश्वास ठेवणं एवढंच होतं. तर या हॉलमार्किंगमध्ये प्रत्येक दागिन्याला एक अल्फान्यूमरिक कोड दिलेला असतो, म्हणजे ते हॉलमार्कचं सिम्बॉल त्रिकोणासारखं आणि अल्फान्यूमरिक कोड, ज्या कोडमध्ये सगळी माहिती असतं की ह्याचं
कुठल्या सेंटरमध्ये असेसमेंट केलं गेलं, कधी केलं गेलं आणि ह्या सोन्याची शुद्धता काय आहे, म्हणजे 18 प्रत्येक कॅरेटनुसार नंबर दिलेला असतो. तर हे झालं. त्यानंतर आता बाकीचे बघायचं झालं तर आपलं ॲग्मार्क आहे, जो शेतकी उत्पादनं आहेत त्यांच्यासाठी ॲग्मार्क दिलं जातं. नंतर एक FPO आहे, त्याच्यामध्ये आपलं फळांपासून जी प्रक्रिया केलेली उत्पादनं आहेत, जाम आहे, जेली आहे, सरबत आहेत, त्यासाठी FPO आहे. त्याच्यानंतर सिल्क मार्क. आता सिल्क मार्क वगैरे हा बंधनकारक नाहीये की प्युरिटी ऑफ सिल्क, पण मी जर सिल्कच्या साडीसाठी जर कमीत कमी 10,000च्या वरती आज प्युअर सिल्कची साडी आहे, तर मी सिल्क मार्क असलेली घेतली तर उद्या मी तक्रार पण करू शकते ना. ग्राहकाने हा विचार केला पाहिजे. बरोबर. त्यानंतर इको मार्क आहे की ते जे उत्पादन आहे ते पर्यावरणासाठी, म्हणजे ह्या इको मार्क मध्ये ती वस्तू बनवताना लागणारे घटक पदार्थ पासून ती वस्तू वापरून फेकून दिल्यानंतर ती पुन्हा पर्यावरणामध्ये इझिली त्याचं डिग्रेडेशन झालं पाहिजे, इथपर्यंत ह्या इको मार्क साठी सरकारतर्फे विचार केला जातो. त्यानंतर आपलं म्हणजे मेडिकल उपकरणांसाठी वगैरे पण त्याच्यासाठी एक वेगळा मार्क दिलेला असतो. नंतर आपला जो GI टॅग आहे, जॉग्राफिकल इंडिकेशन, तर याच्यामध्ये सगळंच येतं, म्हणजे त्या जॉग्राफिकल भागामधलं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये तुमचे हँडीक्राफ्ट आले, टेक्सटाईल्स आले, त्यानंतर तिकडची उत्पादनं जसं आपला बासमती तांदूळ, दार्जिलिंग टी, हे पण सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. आता महत्वाचं एक सांगते, म्हणजे अजून पण काही मार्क आहेत, पण आपल्याला थोडक्यात तर BIS ने आपलं BIS केअर ॲप काढलंय. ते ॲप कोणीही गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करू शकतं. हे ॲप मी का डाउनलोड करायला सांगते, इथे त्यांनी सगळ्या प्रकारचे मार्क, त्यांची माहिती, त्यानंतर त्यांच्या लॅबोरेटरी कुठे आहेत, किंवा आता मी सोन्याचं म्हटलं तर असेसमेंट सेंटर्स कुठे आहेत, तक्रार कुठे कशी करायची, कोणती गोष्टी, ह्या सगळी माहिती दिली आहे. त्यामुळे अतिशय उपयुक्त असं हे ॲप आहे. म्हणजे सोन्याच्या खरेदीत मी ऍड करीन की आता मी समजा सोन्याचं काहीतरी घ्यायला ज्वेलरच्या दुकानात गेले, मी वस्तू सिलेक्ट केली, त्याच्यावरती तो मार्क असतो, मी लगेच माझा मोबाईल उघडला, तो नंबर मी टाकून बघितला आणि मला लगेच कळतं की ह्याचा हा नंबर आहे, बरोबर आहे ह्याचं. करेक्ट. माहितीसाठी म्हणजे अगदी आता आपला इन्स्टंटचा जमाना आहे ना, तर अगदी इन्स्टंट मला त्याचं लगेच मिळतं. त्यामुळे ग्राहकांनी याचा जरूर फायदा करून घ्यावा. मला वाटतं ही चर्चा खूप छान रंगते. मंगला मॅडमना काहीतरी सांगायचं, तुमच्या बोलण्यावरच आपण शेवट करूया. हे तर सांगाच, पण जाता जाता या चर्चेच्या शेवटी काय सांगायचं वाटतंय तेही सांगा आम्हाला. हो, एक मला असं सांगायचं आहे की अमेरिकेमध्ये अशी सगळ्यांची पद्धत होती की वस्तू घ्यायची, वापरायची आणि फेकून द्यायची. ते म्हणजे वापरा की फेका, घ्या की फेका, अशी त्यांची ती पद्धत होती. पण नंतर त्यांच्याच असं लक्षात यायला लागलं की अरे ह्या सगळ्या पद्धतीमध्ये आपण कचरा प्रचंड प्रमाणात निर्माण करतोय आणि ह्या कचऱ्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. मग हा कचरा आता कसा कमी करता येईल? मग तेव्हा तिथे अशी एक जन चळवळ आपण म्हणूया की चळवळ सुरू झाली की राईट टू रिपेअर. म्हणजे ही जी वस्तू आहे, उपकरण आहे, हे मला बिघडलं तर मला वापरता आलं पाहिजे. मी 2-3 अशी उदाहरणं देईन की तिथे उत्पादक अशी चालबाजी करत होते. विशेषतः मोबाईल फोनची जी बॅटरी होती ती काही दिवसांनी ती आपोआप स्लो व्हायची, तिची ताकद कमी व्हायची. बरं, ही नवीन घ्यायला गेली तर मिळायची नाही. मोठमोठ्या गाड्या लिमिटेड एडिशन सारख्या काढायच्या आणि त्याचे स्पेअर पार्ट्स मात्र मिळायचे नाहीत. रिपेअर करायची म्हटली तर ती गाडी रिपेअर कशी होणार? म्हणजे शेवटी ती गाडी टाकून देऊन नवीन गाडी घ्यावी, म्हणजे अशीच वेळ आणायची हे उत्पादन. तेव्हा ह्याला कुठेतरी आळा घालायला पाहिजे म्हणून ही चळवळ आता नुसत्या अमेरिकेतच नाही, युरोपमध्येच नाही तर सगळ्या जगभर आता ही चळवळ पसरतीये. वा, मला वाटतं ही जी आपल्याकडे ही खरं तर परंपरा आहे. शेवट आपण जर करायचं ठरवला की आपण घरात खराब झालेली वस्तू टाकून न देता ती दुरुस्त करून वापरतो, ही परंपरा आहे. गोष्ट समजा, अगदी थोडक्यात, वेळ आपली संपत, मला समजा ती दुरुस्त करता येत नाही तर मी दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेईन आणि त्यावेळेला वॉरंटी मध्ये काही फरक पडता कामा नाही. ग्रेट. मला वाटतं माहितीचा आणि निवडीचा अधिकार किंवा हक्क जो आहे तो आपल्यासाठी एक वरदान आहे आणि इतक्या वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते, त्या सगळ्याची तुम्ही माहिती दिलीत आम्हाला,
त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि मला वाटतं आज ग्राहकांना अनेक गोष्टी समजल्या असतील की माहिती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कुठल्या कुठल्या माहिती आपल्यासाठी उपलब्ध आहेत. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात इथे थांबतो आहोत. पुढल्या भागात नव्या विषयासह भेट होईलच. तोपर्यंत नमस्कार.